तो देखिए फिर एक बार तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, खिलाड़ियों का होने वाला है स्वागत। पेंट तालुका प्रीमियर लीग का घमासान, क्रिकेट का रोमांच, बिग टूर्नामेंट और मैदान पे शुरू होगी बिग फाइट। दो टीमें लड़ेंगी आत्मसम्मान की लड़ाई को। दो शेर जब जंगल में लड़ते हैं तो तहलका जंगल में मचता है। दो शेर दिल टीमें मैदान पे लड़ती है, तहलका मैदान पर मचता है। मचेगा तहलका, तहलका मचा देने वाली ये दोनों टीमें जब आएंगी आमने सामने तो धुआं उड़ेगा मैदान पर, मजा आएगा। पीटीसी की टीम देखिए हमारे साथ लाइव है, इस टूर्नामेंट को लाइव दिखाने के लिए पीटीसी की टीम आपको अब जरूर नजर आएगी। साथ ही साथ हमारे साथ बतौर स्कोरर दिमाग के जादूगर, पेन तहसील के वन ऑफ द बेस्ट स्कोरर में से एक, जिनको कंप्यूटर कहा जाता है, हमारे संदीप जी भोईर सर, साईं बाबा के प्रामाणिक भक्त जिन्हें कहा जाता है, सच्चे भक्त जिन्हें कहा जाता है, वो हमारे साथ है। दोनों अंपायर प्रवीण जी अंद्रे सर और प्रीतम जी पाटिल सर, इन दोनों अंपायरों की मैं तारीफ करना चाहूँगा। हमारे साथ बतौर कमेंटेटर पेन की मराठी की एक मशहूर आवाज़ जो अब हो चुकी है, जिन्होंने बतौर कमेंटेटर बहुत बुलंदियों को छुआ है, स्वप्निल जी पवार सर हमारे साथ एक और बार है। गोल्डन डीजे, इनकी मैं तारीफ करना चाहूँगा। बेस्ट साउंड सिस्टम जिनकी है वो गोल्डन डीजे, इनका भी हम करेंगे स्वागत। चलेंगे मैदान के अंदर जन सेवा सुनामी राइडर्स वर्ल्ड, जिनके सामने मुकाबला होगा रॉकी 11 वॉरियर्स का। टॉस जीता रॉकी 11 वॉरियर्स ने और फैसला किया पहले गेंदबाजी करने का। 6 ओवर का यह मुकाबला, पिछले मुकाबले में मजा आया। सात्विक स्वरूप 11 रामवाड़ी यानी लल्ला वास्कर की कप्तानी में खेलते हुए उनकी टीम ने झंडा गाड़ा। कल के दिन में दो टीमें क्वालिफाई हुई थी। कल के दिन में सुमित 11 डोलवी हरीश गावड़ की कप्तानी में खेल रही, जिन्होंने अपने नाम का डंका बजाया। और उसके बाद रोहित मात्रे की कप्तानी में खेलती हुई हर्ष 11 दुर्शेत ने अपने नाम का डंका बजाया। और ये दोनों टीमें पहुंच चुकी है क्वालिफिकेशन यानी सुपर 8, जो संडे होगा सुपर संडे, उसमें सुपर 8 में सुमित 11 डोलवी और हर्ष 11 दुर्शेत, ये दोनों टीमें कल के दिन में पहुंची। आज के दिन में 4 टीमें, पहला मुकाबला हुआ स्वप्निल स्वरूप 11 रामवाड़ी, उनके सामने खेलते हुए पराग 11 गोविरले, लेकिन पराग 11 गोविरले को हार का सामना करना पड़ा। स्वरूप सात्विक 11 रामवाड़ी ने जीता मुकाबला और वो पहुंच चुके हैं आगे। मैच ऑन कीजिए, चलिए तुरंत, ये होगा सेकंड मैच, सेकंड फाइट ऑफ टुडे, बिग फाइट, दिस इज सेकंड फाइट। गेंदबाजी की करेंगे शुरुआत, बॉलिंग मार्ग पर आएंगे नरेश सावंत, अंपायर का इशारा, मैच ऑन का। फनस डोंगरी का ये ग्रामीण का खिलाड़ी, दोनों टीम को शुभकामनाएं। लेट्स प्ले, मैच ऑन, गेम ऑन। पहली गेंद कलाइयों के साथ, गेंद को मोड़ा, गेंद है गैप में, मिड विकेट बाउंड्री पर जाएगी। अच्छी फील्डिंग का नजराना पेश किया, मिड विकेट बाउंड्री पर गेंद को रोका। तब तक मौका था दोनों खिलाड़ियों के पास रन लेने का,
दुख का आया सुशांत शेदवड़ के साथ कपिल कोहली, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर। ये देखिए बोल्ड, यू मिस आई विल डेफिनेटली हिट। बल्लेबाज का पत्ता किया गोल, गेंदबाज बना पावरफुल, बल्लेबाज की दांडी गोल। थैंक यू डीजे ऑपरेटर। ये देखिए विकेट गया बिना यहाँ पे 2 रन लेने के बाद, दुर्भाग्यशाली रही। और इस विकेट ने याद दिलाई स्वप्निल सर हमें किसकी, क्रिकेट वर्ल्ड कप 2023 के फाइनल की। आपको याद होगा विराट कोहली भी ऐसे ही आउट हुए थे, इनसाइड एज विकेटों पे जाके लगी थी। भारत का सपना टूटा था वर्ल्ड कप को जीतने का 2023 में ऑस्ट्रेलिया के सामने खेलते हुए, और ऐसे ही विराट कोहली आउट हुए थे जैसे अभी आउट हुए बल्लेबाज सुशांत शेदवड़। हल्के हाथों से खेला, 1 रन यहां पे जरूर चुराया जाएगा, लेकिन हमारे सम्माननीय जिनकी एक बड़ी टूर्नामेंट होती है, यशस्वी आयोजक जिन्हें कहा जाता है, और एक यशस्वी ओनर, सक्सेसफुल बिजनेसमैन जिन्हें कहा जाता है, सम्माननीय दत्ता भाई कांबळे साहब, जिन्हें प्यार से सब लोग हमारे डीके भाई कहते हैं, इनका आगमन हो चुका है, इनकी एंट्री हो चुकी है, उनका भी हम करेंगे स्वागत। उनकी भी बड़ी टूर्नामेंट होती है डीके ट्रॉफी, जो कुछ ही अब दिनों पहले, कुछ ही समय पहले हुई थी। यशस्वी आयोजक, यशस्वी ओनर, यशस्वी बिजनेसमैन और एक सक्सेसफुल समाज सेवक जिन्हें कहा जाता है दत्ता भाई कांबळे साहब, इनका भी स्वागत करेंगे। लेकिन मिड विकेट बाउंड्री पर सिंगल रन आया, रन बने अब 4 टोटल पर। नंबर 3 पर आए थे खिलाड़ी अमित ठाकुर। अमित ठाकुर होनहार खिलाड़ी है, वलक का ये खिलाड़ी है, ग्रामीण का। हल्के हाथों से खेला, शॉर्ट पॉइंट पर सिंगल रन, रन आउट का मौका, डायरेक्ट हिट होती तो बात बन सकती थी, लेकिन हुई नहीं। नक्कीच लखन ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। रायगड पोलीस यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष स्वागत आहे। लखन पोलीस आपल्याला पाहायला मिळते, निखिल लखन म्हात्रे हे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष स्वागत आहे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून। ये देखिए रडार में आई थी, गेंद को भेजा दर्शक दीर्घा में, ये गई तारा मंडल में, हवाई यात्रा पर रन मिले आधा दर्जन। नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत जरूर लखन म्हात्रे सर, रायगड पोलीस यांचं स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत। व्यासपीठावरती भरपूर मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतील, तर विनंती असेल आपण पाहतोय पूर्वेश कुली यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सरांचं स्वागत करण्यात येईल। पूर्वेश कुली यांना विनंती असेल आपण या स्टेजच्या समोर लखन म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। खरं तर आपण पाहतो रायगड पोलीस कर्मचारी ते आहेत आणि ते या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालंय, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल पूर्वेश कुली यांच्या हा शुभ हस्ते। आपण पाहतो मायेची उबदार शाळ, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे। खरं तर साहेब या ठिकाणी आपली महत्त्वाची वेळ मात्र आमच्या स्पर्धेला दिली, अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये या ठिकाणी आपण आलात, तर पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपलं सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत। तर वलिया कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील एक बुलंद आवाज मानस मनोरे। शुक्रिया स्वप्निल जी पवार सर। पहला ओवर हुआ, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर, टोटल आपको नजर आएगा 11 रन बने हैं। नेल्सन नागड़ा
11 का आंकड़ा हल्के हाथों से धकेला, शॉर्ट पॉइंट पर रन चुराया, छिकी सिंगल, चालाकी चुस्ती स्फूर्ति के साथ सिंगल को चुराया दोनों खिलाड़ियों ने। ऐसे रन चुराने बहुत जरूरी होते हैं। रनों की चोरी आप करते मैदान के अंदर तो फिर आपको पनिशमेंट नहीं मिलती। ये रनों की चोरी होनी चाहिए जिसको किया इन दोनों खिलाड़ियों ने। पेड़ प्रीमियर लीग का ये घमासान तमाम दर्शक लाइव देख रहे हैं इस टूर्नामेंट को। लाइव का भी आनंद लीजिए। पीटीसी लाइव, अच्छी क्लियरिटी, अच्छी क्वालिटी, बड़ा नाम पीटीसी लाइव का है। और जो इस टूर्नामेंट को लाइव कवर कर रही है, लाइव दर्शक जितने भी मेरे साथ चश्मदीद गवाह बन रहे हैं, उन सभी का भी स्वागत। रुपेश मात्रे की ये बढ़िया गेंद हल्के हाथों से खेला, सम्मान दिया था, लेकिन एक और बार सिंगल चुराया। निशाना आपको सटीक होना चाहिए हमेशा। जब आप थ्रो करते हैं सटीक निशाना आपको ऑन पॉइंट अगर होगा तो ही आपका काम बनता है, होना चाहिए तो मजा आएगा। यहाँ पे जोड़ी को तोड़ना जरूरी। अच्छी पार्टनरशिप, साझेदारी आपको जीवन के खेल में या फिर क्रिकेट के खेल में हमेशा आगे ले जाती है। वन पार्टनरशिप क्या कर सकती है ये भी हमने कई बार देखा है। ये देखिए घुटना टेक, तमाशा देख, गेंद चली सैर करने, मिड विकेट बाउंड्री के बाहर, माइटी हिट, उड़न खटोला बनाया गेंद को, मारा छक्का। लगातार 3 षटकार आले तर रियांश ठाकूर वल्लग यांच्याकडनं खरं तर 1111 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल फलंदाज अमितला। आपण पाहतोय पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे। अर्धशतक लगावलं तरी देखील या ठिकाणी पारितोषिक दिलं जाईल 1111 रुपयाचा। देखिए इनाम आए, मेहमानों ने अपने एटीएम को खोला, रोकड़ा लगाए यहाँ पे 1111, लेकिन क्या आएंगे ये भी देखना जरूरी। रुपेश मात्रे कच्ची गोड़ियां नहीं खेली, मंजा हुआ खिलाड़ी कमबैक किया डॉट बॉल के साथ। एक और बार ये देखिए कमाल की गेंद थी, नाइस डिलीवरी, क्रैकिंग डिलीवरी, खामोश एकदम चुप करने वाली डिलीवरी आई। रुपेश मात्रे कमाल का खिलाड़ी है। यहाँ भी अब टॉस रॉकी 11 वॉरियर्स ने जीता। सागर मुड़े की कप्तानी में खेल रही है रॉकी 11 वॉरियर्स। सागर मुड़े ग्रामीण में बहुत नाम कमाया है उन्होंने। रोहित मात्रे यहाँ पे आ चुके। कल के दिन में हर्ष 11 दुर्शेत जब टॉप 8 में पहुंची, रात को रोहित मात्रे इन्होंने बहुत जमकर पार्टी की, ऐसा मुझे पता चला। रोहित मात्रे इनकी टीम हर्ष 11 दुर्शेत कल क्वालिफाई हो चुकी है सुपर 8। रोहित आपने रात को पार्टी की, मुझे बुलाया नहीं, याद रखिएगा वो। लेकिन चलिए मैदान पर चलते हैं। सागर मुड़े ये बड़े खिलाड़ी है, उनकी कप्तानी में खेल रही है। लेकिन ये देखिए अच्छा शॉट, गैप को ढूंढा, 2 खिलाड़ियों के बीच दरार, गेंद हो गई फरार, बल्लेबाज ने किया वार, डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, ये आया 4। तेईस रन बने हैं 2 ओवर के बाद स्कोर कार्ड पर। आफ्टर 2 ओवर 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट। दिस इज द फॉर्मेशन ऑफ द स्कोर कार्ड। ट्रिपल एस चे ओनर विपुल मडवी या ठिकाणी यांचं शुभ आगमन झालंय, तर त्यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती झालं। त्यांचं देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आहे। 2 ओवर का खेल हुआ, 23 रन बने, लेकिन गेंदबाजी मार्ग पर अब आएंगे। जब्बारभाई पटेल आणि रॉकी यांना विनंती असेल, आपण या दोन्ही ओनरांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष स्वागत असेल। मितेश पाटिल, ये देखिए पहली गेंद को ये उड़ाया हवा में, लेकिन ऊंचाई ज्यादा,
दूरी पड़ गई काम, ताकत पड़ गई काम, गेंदबाज ने दिखाया दमखम। मितेश पाटिल फनस डोंगरी का स्टार खिलाड़ी जिन्होंने अपनी ओवर की पहली गेंद पर चटकाया बेशकीमती विकेट। थैंक यू डीजे ऑपरेटर। मितेश पाटिल ग्रामीण का फनस डोंगरी का स्टार जो आज चमक रहा है रॉकी 11 वॉरियर टीम के लिए। तीसरी ओवर की शुरुआत हुई, विकेट आया। हमारे साथी कमेंटेटर स्वप्निल जी पवार, इन्होंने उनको काफी ज्यादा ट्रेनिंग दी है। इनके तालमी में वो खड़े हैं, वो बने हैं, उन्होंने हम तक पहुंचाया। हम उनके साथ काफी ज्यादा प्रैक्टिस करते हैं। उनसे वो जूनियर है, उन्होंने बहुत सारी टिप्स उनको दी होगी, उनका फायदा हो रहा है। लेकिन स्वप्निल जी पवार सर, आपको भी फिर एक आध खिलाड़ी बनना चाहिए था, आपको भी खेलना चाहिए था। लेकिन आप बतौर कमेंटेटर यहाँ पे अच्छा काम आप कर रहे हैं। लेकिन गेंदबाज अब नए बल्लेबाज आएंगे। अतुल खैरात नंबर 4। चलिए मितेश पाटिल फिर एक बार तैयार होंगे। लेफ्ट आर्म गेंदबाज, ओहो क्या कमाल की गेंद। टप्पा खाने के बाद गेंद में एक्स्ट्रा बाउंस को हमने देखा, एक्स्ट्रा बाउंस बीटन द बैटर। ये आया मात्र सिंगल रन। यहां भी सम्माननीय जब्बार भाई पटेल साहब, इनका आगमन हो चुका है। जब्बार भाई पटेल साहब जो जन सेवा सुनामी राइडर्स वर्कर टीम के ओनर है, और उनके साथ है रॉकी भाई, हमारे जो रॉकी 11 वॉरियर्स के ओनर। देखिए दोनों ओनर कैसे बैठे हैं एक दूसरे के आमने सामने, एक दूसरे के साथ। लेकिन ये आई विकेट, ये लपका गया एक और कैच। बल्लेबाज की पारी का हुआ खात्मा, ये लगा जोर का झटका जोर से। थैंक यू डीजे ऑपरेटर। यहाँ पे देखिए प्रभु श्री रामचंद्र, इनका गाना बजाया गया। 22 जनवरी 2024 का वो ऐतिहासिक पल, वो ऐतिहासिक दिन, 500 साल के इतिहास को पलटा गया। और उत्तर प्रदेश के अयोध्या में, हमारी भारत भूमि में और अयोध्या की भूमि में प्रभु श्री रामचंद्र, इनके मंदिर का प्राण प्रतिष्ठा सोहरा पूरी दुनिया में तमाम हिंदू वासियों की छाती फूली थी गर्व से। और हम सभी ने कहा था, सबके मुख पर था एक ही नाम, और सभी ने कहा था जय प्रभु श्री राम। उनकी नाम की गूंज गूंजी और उनका गाना आपने सुना। और हम भाग्यशाली है स्वप्निल जी पवार सर कि हमें ऐतिहासिक पल को देखने का मौका मिला अपनी आंखों से। हम सौभाग्य अपना समझते हैं। 500 साल बाद, बिल्कुल 500 सालों का इतिहास पलटा गया। ये देखिए क्रैकिंग डिलीवरी, डब्बा खाने के बाद बाहर की तरफ निकली लेफ्ट हैंडेड बॉलर, गेंद को घुमाने की ताकत रखने वाला गेंदबाज, कलाइयों के साथ गेंद को मोड़ने की ताकत रखने वाला। आज दोनों ओनर साथ में बैठे हैं, हंसी है दोनों के चेहरे पर, लेकिन मन ही मन में हम ही जीतेंगे, हम ही जीतेंगे ये कह रहे होंगे। ये होता है। ये स्लॉट में गेंद थी, ऑन साइड पर खेला, गैप में गेंद है, रुकना मना, बंदूक की गोली और इनके बल्ले से निकली गेंद, दोनों ही तेज तर्रार। आया नंबर 4। बिल्कुल रंग बढ़ेगा, मजा बढ़ेगा जब दो शेरदिल टीमें लड़ती है। मैदान का तहलका मचता है। मैंने कहा था ये तहलका मच रहा है मैदान के अंदर।
एक और बार घुटना टेक तमाशा देख खेलने की कोशिश, लेकिन प्रयास में नाकामयाबी। डॉट गेंद आई विकेट कीपर के दस्तानों में और 3 ओवर का खेल हो चुका है समाप्त और 3 ओवर के बाद रन बने स्कोर कार्ड पर 28 रन 3 ओवर के बाद बने हैं। तर नक्कीच अतिथी मान्यवर अर्थातच टीम ओनर आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावरती पाहायला मिळतात, त्यांच्या स्वागताकडे आपण वळणार आहोत। या ठिकाणी जब्बारभाई पटेल यांचं स्वागत करण्यात येईल। खरं तर आमचे एस ब्रँडचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। खरं तर पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं अध्य कर्तव्य आपण पाहतो। विपुलजी मडवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते जब्बारभाई पटेल यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल। मायेची उबदार शाळ, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा सन्मान देऊन मात्र या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। तर आपण पाहतोय जब्बारभाई पटेल या ठिकाणी आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल केला, तर आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो या ठिकाणी। तसेच आमचे नक्कीच फणस डोगरी गावचे सुपुत्र रॉकीभाई यांचा स्वागत या ठिकाणी करतील। औसम यांना विनंती असेल आपण या रॉकीभाई यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। खरं तर अतिशय डॅशिंग व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात, खरं तर पर्सनॅलिटी देखील अतिशय सुंदर अशी पाहायला मिळते। त्यांचा देखील संघ आज मात्र खेळताना आपण पाहणार आहोत। मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी रॉकीभाई यांना सन्मानित करण्यात येत आहे। तर आपण पाहतोय पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे। 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय। या ठिकाणी आपण 3 षटकांमध्ये आवाज ऐकलात, मानस मनोरे यांचा धावफलकावरती धावा। 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, 28 धावा लागल्या धावफलकावरती। ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी समाप्त झालाय। तर गोलंदाजी मार्कवरती सागरला आपण पाहतोय, बोटांची जादू फिरकी। मात्र नक्कीच सागर मुलेची एक अजूनही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल। आपण पाहतोय भारतचा इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा यांना गोलंदाजी केलेली आहे सागर मुलेनं। हाच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळतोय। आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून स्वतः कॅप्टन आहे, खरं तर विश्वास दाखवलाय रॉकीभाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या खरं तर संघ मालकावरती, आणि तो विश्वास मात्र सार्थ करत असताना आपण पाहतोय रॉकी 11 वॉरियर्स हा संघ मात्र मैदानामध्ये शॉर्ट टर्म पूल क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी। यस पकडला जाईल झेल, अजून एक विकेट तंबूच्या आष्ट्याला, फलंदाज बाद। लगातार आपण पाहिलं तर या मॅच मध्ये चांगल्या झेल पकडल्यात। 3 आतापर्यंत त्यांनी झेल अचूक टिपल्या गेल्यात आणि 3 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवला। खरं तर 2 चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडेसे बाहेरच्या दिशेने वळले होते, मात्र आता बॉडीवरती चेंडू फेकला होता। खरं तर या ठिकाणी आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला, मोठा स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अक्षरशः फटका फसला आणि फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला। सागर या गोलंदाजानं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतोय। मंगेश म्हात्रेला आपण पाहतोय, बलवलीचा अजून एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। मंगेश स्ट्राइक वरती असेल, तर गोलंदाजी मार्ग वरती मॅन फ्रॉम कुंभाराली एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळेल। एक फिरकीचा जादूगार ज्याला आपण म्हणतो, अतिशय सुंदर अशी जय माता कुंभाराली या संघाकडून खेळत असताना कित्येक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं। त्यांचे खरं तर कॅप्टन आपल्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळतील, स्वप्नीलजी गोटावले सर यांची देखील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे येणाऱ्या दिवसांमध्ये। त्यांचा देखील संघ आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर कधी बाहेरच्या दिशेने कधी आतल्या दिशेने वळवण्याची क्षमता, फिरकीचा जादूगर मगाशी देखील मी उल्लेख केला होता या गोलंदाजाचा। फिरकीच्या तालावरती अक्षरशः फलंदाजाला नाचवलाय। 5 चेंडू लगातार डॉट फेकले होते, परंतु आता मात्र लाईन चुकली आणि पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल। क्रिकेट मधला 22वा नियम या ठिकाणी जरूर आपण पाहतोय। वाईट चेंडू आलाय,
बाहेरच्या दिशेने फटका फसलाय, अजून एक विकेट. हा चेंडू जर चांगल्या रीतीने फेकला असता, अगोदरचा चेंडू वाईट फेकला तर मेडन षटक. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर हरेश गावणनं मेडन षटक फेकलं होतं आणि हे दुसरा मेडन षटक फेकणारा या ठिकाणी खेळाडू ठरला असता सागर, परंतु त्याने एक वाईट फेकला. तद्वर आपण देऊया एक डीजे साठी सुवर्ण संधी, डीजे गोल्डन. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 29 धावा लागल्या गेल्यात. खरं तर गोलंदाजी करत असताना मात्र आपण पाहतो रॉकी 11 वॉरियर्स या संघानं पूर्णपणे डॉमिनेट केलाय. खरं तर अतिशय सुंदरशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहतोय स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलतील फेकतील, एकच धाव मिळेल. या चेंडूवरती आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, मितेशनं मागचं षटक देखील फेकलं होतं, चांगली गोलंदाजी करतोय. खरं तर अतिशय कमी वयामध्ये भरपूर या खेळाडूने देखील आपल्या नावाचा ठसा मात्र उमटवलाय. ग्रामीण क्रिकेट असो या सर्व क्षेत्रामध्ये आज मात्र पेन तालुक्यामध्ये वर्णी लागले. या ठिकाणी खरं तर रॉकी 11 वॉरियर्स या संघामध्ये आणि नावाला साजेशी खेळली मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फिरवला चेंडूला, गर्रकन या ठिकाणी वळवलंय. खरं तर लेफ्टी गोलंदाज अतिशय खरं तर पाडबल देखील आपल्याला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा नरेश सावंतच्या तालमीमध्ये हे सर्व खेळाडू फणस डोंगरी जे खेळत असतात तेव्हा तेव्हा एक चांगला प्रतिसाद मात्र त्यांना मिळत असतो आणि तेच या ठिकाणी खरं तर प्रत्येक चेंडूवरती मनोबल वाढवण्याचं काम केलं जातं मितेशचा आपण पाहतोय. या ठिकाणी फटका फसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक टॉम आपल्याला पाहायला मिळतील. अजून एक फणस डोंगरीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. या ठिकाणी असं वाटलं होतं की लॉंग स्टॉपला चेंडूला खरं तर दिशा दिली जाईल, परंतु आपण पाहतोय चेंडूला स्टॉप केलं, त्या ठिकाणी एकच धाव पाहायला मिळेल. या ठिकाणी शॉर्ट बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट चांगलं होतं परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल हातातना सोडलाय. लोण्याचा गोळा सोडला असंच आपण म्हणूया. काच पकडता आली असती परंतु थोडंसं मात्र मुवमेंट या ठिकाणी बिघडलं. तदनंतर चेंडू या ठिकाणी हातातना निसटला. चांगली गोलंदाजी प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतो. वळवण्याचं काम मितेशच्या माध्यमातून आपण पाहतो. 5वं षटक फेकण्यासाठी तो आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. लाजवाब अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत आपण जर विचार केला तर त्यानं विकेट घेतल्यात. 2 षटक त्याने आतापर्यंत, दुसरं षटक चालू आहे त्याचं. पहिलं षटक त्याने फेकलं होतं, त्याच्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. 2 विकेट घेतल्या होत्या. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. प्रत्येक चेंडू तशाच पद्धतीने हाताला जातोय आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागल्या गेल्यात 33. अजूनही खरं तर शेवटचा षटक येणं बाकी असेल. या षटकामध्ये कमीत कमी आपल्याला 15 ते 20 धावा बनवाव्या लागतील तरच अजून एक चांगला टोटल या ठिकाणी तुम्ही उभारू शकता. परंतु आपण पाहणार आहोत एक शेवटचा स्लॉगवर. तद्वर आपण ऐकूया या ठिकाणी डीजे गोल्डन यांना. पाहतो या ठिकाणी सुंदरशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी जरूर प्रसाद पाटील उर्फ मॅडी एक सुंदर असे समालोचक देखील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय.
त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती अपेक्षा होती षटकारांची आणि तो आलाय सागर मुलेवरती चेंडू षटकार। चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर गोलंदाजाच्या बाजूने मात्र चेंडूला उडवलं होतं। पुन्हा एकदा रोमान लँडमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय। चेंडू सीमा पार जाईल का? यस, गेलाय चेंडू सीमा पार, आलाय चौकार। त्रेचाळीसावा धावफलकावरती आपण पाहतो शेवटचं षटक चालू असताना मात्र सागरवरती आक्रमण या ठिकाणी चढवलंय असंच आपण म्हणूया। 2 चेंडूवरती 10 धावा तब्बल आल्यात। पुन्हा एकदा डान्सिंग डाव द विकेट ना पॉइंटच्या डोक्यावरनं आपण पाहतोय। खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक मंथन त्या ठिकाणी आपण पाहतोय। थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला। फलंदाज होईल बाद। अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय। एकही धाव नसणार आहे, शॉर्टर नसेल। यस डीजे आपण पाहतोय। खरं तर निकित ठाकूरला आपण पाहतोय। कालेश्रीचा हा अजून एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर चेंडूनं या ठिकाणी बॅटची कडा चाटली होती। आपण पाहतो झेल पकडला जाईल परंतु झेल मात्र पकडला गेला नाही। एक सिंगल जरूर घेतली जाईल। चव्वेचाळीसावा पुन्हा एकदा या ठिकाणी ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता। आपण पाहतोय संकेतला स्ट्राइक वरती बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा या ठिकाणी खर्च केल्या होत्या सागरनं। तदनंतर कमबॅक पाहायला मिळतोय। खूपच चेंडू बाहेर गेला। आता मात्र पंचांचा इशारा, यस वाईटचा इशारा आला। आपण पाहतोय चेंडूला डिलेवर केलं होतं बाहेरच्या दिशेने, त्याला वळवलं। 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो। शेवटचं षटक चालू आहे। धावांवरती रोख लावण्याचा प्रयत्न केला जातो। अजून एक वाईट बॉल पाहायला मिळेल। लगातारचा आहे 2 चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय चांगली गोलंदाजी आहे परंतु टप्पा मात्र थोडासा बाहेर ठेवतात, त्याच्यामुळे या ठिकाणी पंचांचा इशारा, लगातार 2 व्हाईटचे इशारा मात्र आले आहेत। आपण पाहतोय ऑन साइड मध्ये फटका चांगला या ठिकाणी, प्रॉपर टायमिंग या ठिकाणी संकेतच्या बॅट मधून आलाय धमाका षटकार। डीजे डीजे खरं तर 52 धावा झाल्या। 53 टू विन असेल कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय। पहिलं सत्र समाप्त झालंय। 52 धावा या ठिकाणी खरं तर आपण पाहतोय। पेन तालुक्यातील फणसडोंगरी गावाचे एक उत्कृष्ट दर्जाचे पेंटर असंच आपण म्हणूया। खरं तर जितूदादा गायकवाड यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले। आपले जर विचार केला तर PM नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या कॅबिनमध्ये त्यांची पेंटिंग लागली असे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील। त्यांना विनंती असेल जितूदादा गायकवाड आपण या व्यासपीठावरती आपला देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे। ईश्वरे सर या ठिकाणी त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल। आपण पाहतोय खरं तर अतिशय सुंदर असे समालोचक देखील आहेत। इंग्लिश मध्ये देखील चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलं। तर आपण पाहिलं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय। धावफलकावरती 52 धावा केल्या। 53 धावांचं आव्हान असेल या मॅच मध्ये आपण पाहतोय। एक चांगली लढत मैदानामध्ये रंगताना आपण पाहणार आहोत। पहिलं सत्र झालंय समाप्त। पहिल्या
इनिंगमध्ये आपण पाहिला तर चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु धावा मात्र जमत्या या ठिकाणी 53 केल्यात. पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण आवाज ऐकणार आहोत. 3 षटकांसाठी असतील. कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातील मानस मनोरे. त्याच्यापूर्वी एक डीजे साठी आपण संधी देऊया. डीजे गोल्डन. ईश्वरे सर या ठिकाणी आपल्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील. इंग्लिश आणि हिंदी आणि मराठी भाषेवर प्रभुत्व असणारे हे व्यक्तिमत्व. मराठी आणि इंग्लिश यस आपण पाहतो त्यांचा आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. या ठिकाणी सन्माननीय आमचे ईश्वरी सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. एक्सपिरियन्स कॉमेंटेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर गुरुवर्य असतील ते या ठिकाणी बरेचसे समालोचक त्यांच्याकडून बरेचसे गुण त्यांनी घेतलेले आहेत आणि आज ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं एक गोडवाडी तुमच्या सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचेल. तुम्हाला मंत्रमुग्ध त्यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा यांच्यावरती प्रभुत्व असलेले सन्माननीय ईश्वरी सर यांच्याकडे आपण वळूया या धावतं समालोचनासाठी. थँक्यू सो मच. तर नमस्कार क्रिकेटर रसिक हो. या नगरपालिकेच्या ग्राउंडवर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियनमध्ये आहे आणि तर जिंकायला किती पाहिजे जिंकायला? तर जिंकायला 53 धावांची आवश्यकता. 3 षटकांचा सामना आहे हा. किती? 6 माफ करा 6 षटकांचा आहे. तर क्षेत्ररक्षण असं आहे. एक शॉर्ट थर्ड मॅन आहे, एक पॉइंट आहे, एक एक्स्ट्रा कव्हर आहे, एक स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ आहे फक्त. लॉंग ऑन आहे फक्त आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे सलामीची जोडी आलेली आहे आणि आता गोलंदाजीसाठी करतोय तो. दोन्ही संघाच्या 12वे खेळाडूंनी जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. अतुल. तर ओके, अतुल यांचा पहिला चेंडू. जिंकायला 53 धावांची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्सकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केलेला आणि चेंडू सीमा पार जातोय निश्चितच आणि सुंदर फटका होता. चेंडू ऑस्ट्रमच्या बाहेर होता आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी चौकारांनी स्वागत केलेलं आहे. त्या गोलंदाजाचं संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 4. बिनबाद 4 संघाची धावसंख्या. अतिशय दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ असे म्हणायला काही हरकत नाही आहे. जिंकायला 53 धावा झाल्या. त्यापैकी सुरुवात अतिशय चांगली. पहिल्याच याच्यावर बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलेला आहे आणि त्यावर असा खणखणीत असा चौकार बसलेला आहे. चेंडू ऑस्ट्रमच्या बाहेर होता. अतुल
राईट आर्म ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्सकडनं सुंदर चेंडू आहे, सुंदर आणि फॉलोअर बॅक मारलेला आहे चेंडू. स्टेट डाव एक धाव काढलाय, चेंडू चाललाय तो लॉंगच्या दिशेने. एकच धाव मिळणार आणि या एक धावेमुळे संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 5. बिनबाद 5 संघाची धावसंख्या. तर पुढचा चेंडू अतुल गोलंदाजी करणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळ थोडासा थांबलेला आहे. जिंकायला 53 धावांची आवश्यकता. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेट. डावला सुरुवात, पंचांना पार केलं आहे. सुंदर चेंडू. चेंडू ऑस्ट्रेलिया आणि बाकी कड घेऊन गेले तो थर्डमॅनच्या दिशेने आणि एक धाव मिळतंय आणि या एक धावेमुळे संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 6. बिनबाद 6 संघाची धावसंख्या. पहिल्याच चेंडूवर बाकी सुंदर फटका होता, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला होता आणि त्यावर त्यांना 4 धावा मिळत आहेत. अतुल कॉमेंट्री बॉक्सकडनं धावायला सुरुवात, पंचांना पार केलंय. सुंदर चेंडू आणि हा बाकी पुल केलेला आहे, चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा मिळत आहेत आणि या 4 धावेमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती तर डबल फिगर मध्ये गेलेली आहे ही संख्या. तर बिनबाद 10. अतिशय चांगली सुरुवात म्हणायला काही हरकत नाही आहे. जिंकायला 53 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण पांगवलेलं जरा, पण पहिलंच षटक असल्यामुळे पॉवर प्ले असेल बहुतेक. तर अतुल राईट आर्म ओव्हर द विकेट. डावला सुरुवात केलेली आहे. सुंदर चेंडू आहे आणि हा बाकी लॉफ्टेड शॉट मारलेला आहे. फ्रंट फुटला येऊन चेंडू चाललाय तो आणि चेंडू जाते तो सीमा पार होतोय. सुंदर फटका आहे या षटकामधला. हा तिसरा चौकार म्हणायला काही हरकत नाही आणि संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 14. अतिशय तडाखेबंद असं हे पहिलं षटक आहे ते आणि या अतुलला या षटकामध्ये 3 चौकार बसलेले आहे. अतुल राईट आर्म ओव्हर द विकेट. डावला सुरुवात, पंचांना पार केला आहे. सुंदर चेंडू खाली खोलवर टप्प्याचा आहे आणि पंचांकडे दाद मागितलेली आहे आणि अशा प्रकारे त्यांची पहिली विकेट गेली आहे ती म्हणजे लेग बिफोर. चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि त्याला काही तो मारता आलेला नाही आणि अशा प्रकारे लेग बिफोर. अशा प्रकारे एक विकेट्स गेली, पहिली विकेट्स गेलेली आहे ती पहिल्या षटकामध्ये आणि संघाची धावसंख्या झाली ती 1 बाद 14 संघाची धावसंख्या. सुंदर चेंडू होता, चेंडू खोलवर टप्प्याचा होता आणि अशा प्रकारे त्यांना मिळालेली ही पहिली विकेट्स. हो साहेब. तर दुसरं पहिल्या षटकामध्ये 14 धावा गेल्या आणि त्याच्यामध्ये 1 विकेट्स मिळाली ती म्हणजे लेग बिफोरची. आणि आता नवीन षटक सुरू होते. गोलंदाजी दोन्हीकडनं गोलंदाजी करतायत. तर गोलंदाज आहे तो अमित येतोय गोलंदाजीसाठी नगरपालिकेकडनं. जिंकायला 53 धावांची आवश्यकता. संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 14. Amit into ball, right arm over the wicket and that's a lovely shot. Ball is a very keeping low. The lovely shot ball go to mid on and that's could be 1 more to total and total moves on to 1 for 15. एक बाद 15 संघाची धावसंख्या. बर
बरं. तर अमित यावेळेस बाकी राऊंड द विकेट आलेला आहे. आता बघायचं आहे, एक एक फाईन लेग आहे, एक थर्ड मॅन आहे, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड ऑन मिड ऑफ, कवर एक्स्ट्रा कवर अँड पॉईंट. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, आणि बाकी ह्या अशा प्रकारे त्रिफळाची झालेले आहे आणि ते स्कूप करायचा होता पण ते काही यशस्वी झालेलं नाही आणि अशा प्रकारे त्यांची दुसरी विकेट्स गेलेली आहे आणि संघाची धावसंख्या होती ती 2-15. तर नवीन फलंदाज झालेले आहे, आता 2 विकेट्स गेलेले आहेत. 2-15, जिंकायला 53 धावांची आवश्यकता. बघायचं आहे आता, अमित चांगली स्कूप करायला गेला होता आणि त्रिफळाचीच झालेली आणि त्यांची दुसरी विकेट्स गेलेली आहे. अमित यावेळेस आता राऊंड ओव्हर द विकेट आलेला आहे. खेळ थोडंसं थांबलेलं आहे, क्षेत्ररक्षण पांगवलेलं आहे. सामना 6 षटकांचा आहे. जिंकायला 53 धावांची आवश्यकता. अमित गाड घेतोय फलंदाज. खेळ थोडंसं थांबलेला आहे. अमित राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, या चेंडू केला, पुल केला, चेंडू केला, स्क्वेअर लेगच्या दिशेने धावचित होते का बघायचं. जर फेकी जर चांगली डायरेक्ट असती तर हा निश्चितच धावचित झाला असता आणि अशा प्रकारे 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या होते ती 2-16. 2-16 संघाची धावसंख्या. दुसरे षटक सुरू आहे. अमित यांचा पुढचा चेंडू, क्षेत्ररक्षण राईट आर्म ओव्हर द विकेट. धावायला सुरुवात केली, 55 पार केलंय. सुंदर चेंडू 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 ऑस्ट्रमच्या बाहेर आहे. यावेळेस बाकी चकलेले आहे आणि बाकीचं काम यष्टीरक्षकांनी पूर्ण केलेलं आहे. 2-16 संघाची धावसंख्या. अमित गोलंदाजीसाठी येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. धावायला सुरुवात, 55 पार केलंय. बाकी फुल टॉस आणि हा बाकी पुल केला आणि चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 4 धावा मिळत आहेत आणि या चौकारामुळे संघाची धावसंख्या चटकन वाढलेली आहे, ती म्हणजे 2-20. 2-20 संघाची धावसंख्या. चेंडू जवळजवळ फुल टॉस होता आणि तो पुल केलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि त्याच्यावर त्यांना 4 धावा मिळाल्या आहेत आणि संघाची धावसंख्या होते ती 2-20. दुसरे षटक सुरू आहे. या ठिकाणी एक जबरदस्त आवाज गुरुवर्य समालोचक आमचे सन्माननीय साळवी सर यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. पुढचा चेंडू सुंदर चेंडू आहे, सुंदर फटका आहे. चेंडू गेलाय तो लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव काढतंय आणि या 1 धावेमुळे संघाची धावसंख्या होती ती 2-21. साऊंड मास्टर
तर तिसरं षटक घेऊन येत आहे. गोलंदाज आहेत ते मंगेश म्हात्रे गोलंदाजी करेल ते कॉमेंट्री बॉक्सकडनं. आणि दोन्हीकडनं चालू आहे, दोन्ही एंडकडनं गोलंदाजी होते. मंगेश गोलंदाजी करेल तो. संघाची धावसंख्या झाली ती 2 बाद 21. तर मंगेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुंदर चेंडू ऑस्टमच्या बाहेर बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. धावसंख्या स्थिरावलेली 2 बाद 21. सुंदर चेंडू होता, चेंडू ऑस्टमच्या बाहेर होता आणि पूर्णपणे चकले आणि बाकीचं काम यष्टीरक्षकांनी पूर्ण केलेलं आहे. तर मंगेश यावेळेस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खेळ थोडासा थांबलेला आहे. चेंडू 23 आणि धावा करायच्या 32. मंगेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू ऑस्टमच्या बाहेर. पंचांकडे दाद मागितले आणि अशा प्रकारे स्निक घेतलेली आहे बॅटची आणि अशा प्रकारे त्यांची तिसरी विकेट्स गेलेली आहे. संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 21. धन्यवाद साऊंड मास्टर. संघाची धावसंख्या 3 बाद 21. खेळ थोडंसं थांबलेला आहे. चला मंगेश गोलंदाजी करेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बघूया आता काय. जिंकायला 53 धावांची आवश्यकता. तर मंगेश फ्रॉम द कमेंट्री बॉक्स अँड over the wicket. (21 for 3). खेळ क्षेत्ररक्षण लावतात जरा. एक पॉइंट आहे, एक कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ एक थर्ड मॅन हे आहे क्षेत्ररक्षण. तर लेफ्ट आर्म ओव्हर द. सुंदर चेंडू आहे आणि तो मारलेला आहे मिड विकेटच्या दिशेने आणि एक धाव काढली. दुसरी धाव होते काय वेळ चेंडू चालला सीमापाराच्या प्रकारे 4 धावा मिळालेल्या आणि या चौकारामुळे चटकन तिची संघाची धावसंख्या होती ती 3 बाद 25. आलेले आहेत 20 आणि धावा करायच्या आहेत 28. चेंडू 20 धावा करायच्या आहेत 28. असं अवघड असं काही असं आव्हान नाही आहे खरं म्हटलं तर. चेंडू 20 आणि धावा करायच्या 28. कारण क्रिकेट हा असा अनिश्चिततेचा गेम आहे. कधी काय शेवटचा चेंडू होईपर्यंत काहीही सांगता येत नाही आहे. तर मंगेश तिसरे षटक घेऊन येतोय. तिसरं षटक सुरू आहे. चेंडू 20 धावा करायच्यात 28. तर मंगेश लेफ्ट हँड तर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. धावायला सुरुवात
पंचांना पार केलं. सुंदर चेंडू बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू क्षेत्ररक्षक काही अडवता आलेलं नाही. एक धाव काढले, दुसरी धाव होणार. चेंडू चालला सीमारेषेकडे आणि अशा प्रकारे 4 धावा मिळत आहेत. आणि या 4 धावेमुळे संघाची धावसंख्या चटकन दिशी झालेली आहे, ती म्हणजे 29 झालेली आहे संघाची धावसंख्या. पुढचा चेंडू 19 बॉल आणि 24 रन. 19 बॉल 24 रन. सुंदर चेंडू आहे. चेंडू ऑस्ट्रमच्या बाहेर आहे. आता चेंडू 18 आणि धावा करायच्या 24 आणि षटक संपलेलं आहे. आता साऊंड मास्टर सुंदर असा आवाज या ठिकाणी आपण ऐकलात. पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धाबा आपण पाहतोय. नक्कीच अतिशय उत्कृष्ट समालोचक आमचे साल्वी सर, आमचे गुरुवर्य यांचं या ठिकाणी शुभागमन झालं होतं, परंतु या ठिकाणी काही कारणास्तव ते रजा घेत असताना आपण पाहतो. खरं तर सर आपण या ठिकाणी महत्त्वाची वेळ दिलीत. खूप खूप आभार आहेत आम्ही. आणि पुन्हा एक दवली या मॅचकडे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावरती आपण धाबा पाहतोय. 29 धावा लागल्या धावफलकावरती. 18 चेंडू आणि 24 धावेची अद्याप निघत असलेल्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक वरती नरेशला या ठिकाणी बॅट वरती चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक आहेत त्याला चकवून चेंडू सीमा पार. एक टप्प्यात आलाय चौकार. डीजे अतिशय सुंदर अशी खरं तर फलंदाजी नरेशची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच बॅट वरती चेंडू प्रॉपर घेतला. चेंडूला पाठवलं या ठिकाणी फाईन लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. रिव्हर्स दुधारी तलवार ज्याला आपण म्हणतो. खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सरळ बॅटनं धावा येत होत्या, परंतु रिव्हर्स फटका खेळण्याचा मोह मात्र या ठिकाणी आवडता आला नाही नरेशला आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 33. आता मात्र गरज असेल 10 चेंडू आणि 20 धावेची. 16 चेंडू आणि 20 धावेची गरज. फुल टॉस आहे. चेंडूवरती नव्हता नियंत्रण आणि फलंदाजाला दिला होता आमंत्रण. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार.
39वा धाव फलकावरती आपण पाहतो आतापर्यंत लागल्या गेल्यात। खरं तर हा प्रमुख खेळाडू नरेश त्याच्या बॅटमधनं मात्र सरळ बॅटने या ठिकाणी धावा येत होत्या, परंतु रिव्हर्स शॉट केला त्यानंतर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला मात्र फेकून दिलं सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। स्टेप आउट झाले त्या ठिकाणी, इनसाइड आउटचा फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलतील फेकतील। एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या चेंडूवरती आपण पाहतोय। चांगले बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। 40 धावा आतापर्यंत लागल्या धाव फलकावरती, अजूनही 13 धावीची गरज असेल या मॅच मध्ये। मॅच रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, अतिशय सुंदरशी लढत, 13 धावीची अद्याप गरज असेल। दुसरी लढत आपण पाहतोय, दुसऱ्या दिवसातील फुलटॉस आहे, जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतो चेंडूवरती, नो मॅन लँड मध्ये चेंडू अदलतो, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न होईल का? चांगली रनिंग, चित्त्याची चपलाईने हरणाचा वेग मात्र या ठिकाणी धारण केला दोन्ही फलंदाजानं, 2 धावा सहजरित्या पळून काढल्यात। खरं तर जेव्हा तुम्ही बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरत असताना तेव्हा देखील सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे, तेच मात्र करत असताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो चित्त्याच्या चपलाईने धावा पूर्ण केल्या। 42 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय, चांगली फलंदाजी। या ठिकाणी टपली दिले आणि चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड खूपच फास्ट, चेंडू सीमा पार, चौकार। तर कलात्मक फटके, पुस्तकी फटके त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय। बॅकफुटला गेले होते या ठिकाणी आपण पाहिलं, चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने चालला होता, त्याला फक्त टपली दिली, दिशा दिली आणि चेंडूला सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर मात्र पाठवलंय, चौकार आला। 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। आपण पाहतो 53 धावांचं टार्गेट होतं, ते चेस करत असताना मात्र या ठिकाणी धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या। 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा, 7 धावेची अद्याप गरज असेल। 12 चेंडू 7 धावा, स्ट्राईक वरती इन्फॉर्म फलंदाज नरेश सावंतला आपण पाहतो। एक नक्कीच हुकमाचा एकगा मी म्हणेल, रॉकी 11 वॉरियर्स संघाचा रिव्हर्स दुधारी तलवार वापरण्याचा प्रयत्न जरूर केला होता आपण पाहतो या ठिकाणी। खरं तर चली तो सामने वाले की गर्दन कटने में देरी नहीं लगती, अगर नहीं चली तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती, असा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर नरेशच्या माध्यमातून केला गेला होता। या ठिकाणी वारंवार बीट होतोय नरेश हा फलंदाज। 11 चेंडू 7 धावेची गरज असेल या मॅच मध्ये। मॅच मात्र रंगातदार स्थितीमध्ये येऊ शकते, परंतु गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल। एखादा मेडन षटक, एखाद्या षटकामध्ये 2 ते 3 धावा आल्या तर मॅचला मात्र पूर्णपणे मजा येऊ शकते। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय, स्लॉट मध्ये होता, या ठिकाणी आपण पाहतो छत्रपतींचा छावा, या मिळतील 6 धावा। डीजे रोकमा ठोक, विनर सात्विक स्वरूप 11 रामवाडी त्यांच्या अगेन्स्ट केलेल्या याच्यातनं जिंकणारा संघ सात्विक 11 रामवाडी संघाचा कॅप्टन लल्ला या ठिकाणी उपस्थित आहेत। तर विनंती असेल लगेचच या मॅच मधला विनर संघाचा कॅप्टन आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क हे असणं खूप गरजेचं आहे। एका धावीची अजब या ठिकाणी आपण पाहतो गरज असेल, मोठा स्ट्रोक आला होता नरेशच्या बॅट मधनं, एका धावेची अजूनही या मॅच मध्ये गरज असेल पहिला विजय मिळवण्यासाठी रॉकी 11 वॉरियर्स या टीमला। डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी प्रेक्षकाला चकवलं, लॉंग स्टॉपला चेंडू चालला, दणदण करत आपण पाहतोय चेंडू त्या ठिकाणी अडेल की सीमा पार जाईल, येणाऱ्या चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळतो। चेंडू त्या ठिकाणी स्टॉप झाला आणि विजय पहिला प्रस्थापित केला या ठिकाणी आपण पाहतो रॉकी 11 वॉरियर्स या संघानं। आता मात्र विनर वर्सेस विनर लढत आपल्याला पाहायला मिळेल। सात्विक स्वरूप 11 रामवाडी त्यांच्या अगेन्स्ट केलेलं रॉकी 11 वॉरियर्स, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये